आज करूया मसाल्याची डाळ. तुरीची आणि मुगाची डाळ मी धुवून घेतली आहे मस्तपैकी. त्याला आपण कुकरला लावूया. त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ घालून त्याला 2 शिट्ट्या केल्यात. डाळ आपली शिजली आहे. कुकर नॉर्मल थंड झाला की त्याला आपण घुसळीने जरा डाळीला घुसळून घेऊया. की बघा डाळ व्यवस्थित शिजली आहे. इथे मी तेलामध्ये जिरं घातलं आहे, हिंग घातलं आहे, लसूण घातलं आहे टेचलेला, एक मिरची चिरून घातली आहे. जरासं आपण त्याला परतून घेऊया. आता मी त्यात कढीपत्ता घातला आहे. आता मिक्स करून घ्या. कढीपत्ता घालून पण बारीक चिरलेला कांदा घेऊया. एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे मी. तो पण तेलात परतून घेऊया जरा, कांदा मऊ होईपर्यंत. त्याच्यानंतर त्याच्यात आपण बारीक चिरलेला टमॅटो घालूयात. आपण मीडियम साईजचा एक टमॅटो आहे, तो पण जरा तेलात परतून घेऊया. आपले मसाले घालूया. गरम मसाला आहे थोडासा, धने पावडर, हळद, त्याच्यानंतर लाल तिखट आणि मीठ. घरचेच मसाले वापरून आपण मसाला डाळ करणार आहोत. मसाला जरा भाजला की त्याच्यात आपण शिजलेली डाळ घालून घेऊया. चांगलं मिक्स करून घेऊया त्याला. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी वापरू शकता. ही डाळ जरा घट्टसर केली ना तरच छान वाटते, म्हणून मी ह्याच्यात थोडंसंच पाणी घातलं. मस्तपैकी याला आपण मिक्स करून घेऊया. चांगलं कड काढूया डाळीला. 2 ते 3 मिनटं डाळ गॅसवर मीडियम गॅसवर ठेवूया. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपली मसाला डाळ तयार आहे. गरम गरम भाताबरोबर तुम्ही खूप मस्त लागते. खाऊन बघा. आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.